तर मित्रांनो गेलतो बघा त्या खोलीमध्ये, तिथं काय विषय सांगतो तुम्हाला पुढे। राम मित्रांनो, तुमच्या सर्वांना तर माहिती आहे की मी अंबाजोगाई येथील असलेला सावकाराचा वाडा या ठिकाणी आलेलो आहे। कालच्या व्लॉग मध्ये ह्या रूम बद्दल मी तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही। आज ह्या रूमची सर्व माहिती मी देणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा। मित्रांनो भीत हळूहळू आलो बघा या रूम मध्ये। भीती तर खूप वाटत होती, पण व्हिडिओ काढायचा असल्यामुळे थोडंसं धाडस केलं। ते आल्याच्या नंतर बघितलं इथं फक्त प्राण्यांची हाड आणि जुने काही अवजार होते। जुन्या काळात असं एवढं भक्कम बांधकाम केलेलं असेल असं मला बिलकुल वाटलं नव्हतं बघा मित्रांनो। इथं आल्याच्या नंतर कळतं की बांधकाम किती मजबूत आणि किती भारी आहे ते। मध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो एक छोटीशी रूम होती बघा, आणि त्याच्या साईडला 2 देवळे होत्या। मला जास्त तर त्या प्राण्यांच्या हाडांची भीती वाटत होती मित्रांनो। तिथं थोडासा कशाचा तरी आवाज झाला, माझा मित्र एवढा भेला डायरेक्ट वरीच चल म्हणला। मला नको थांबायचं इथं जास्त वेळ, मला खूप थांबायची इच्छा होती, पण त्या देवळीतून वेगळाच आवाज येत असल्यामुळे मला पण थांबू वाटलं नाही जास्त। तर चढला बघा माझ्या आधीच, नंतर जास्तच आवाज येऊ लागला म्हणून मी पण आलो बघा लवकर वरी। ते दोघं जण एवढं भिला होता, वरी चढण्याच्या नादात माझी पॅन्ट सुद्धा मळून गेली सगळी मित्रांनो। त्या तळघरातून आलो बघा वरी, माझी पॅन्ट थोडीशी खराब झाली, ती घेतली थोडीशी झाडून। कशाचे हाडकं आहेत मला तर माहित नाही, कमेंट करून तुम्हीच सांगा। आलो बघा दोघं जण पण त्या तळघरातून बाहेर मित्रांनो। मध्ये तर गुदमरल्यासारखंच होत होतं आम्हाला। जुनी रूम होती बघा मित्रांनो, म्हणून निघालतो त्या रूम कडे। या रूमच्या जवळ आल्यानंतर कळालं ही रूम सगळी मातीने बुजून गेलेली आहे म्हणून। मित्रांनो इथं खूप प्राणी वगैरे असतात म्हणून इथं काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बघा। आलो बघा या वाड्याच्या बाहेर मित्रांनो, तुम्ही डबल एकदा हा वाडा बघून घ्या। नंतर खूप घाण आणि खूप कचरा दिसत आहे, पण आतमधून तुम्ही जाऊन बघा किती भारी आहे ते। तर सांगतो मित्रांनो जुने बांधकाम खूप भारी आहेत, तेव्हाच्या काळातल्या कारागिरांना सलाम आहे आपला। डबल गेलतो बघा या दुसऱ्या देवळीमध्ये, मला वाटलं दुसरं काहीतरी सापडेल, पण तिथं काहीच नव्हतं म्हणून आलो बाहेर। मित्रांनो तुम्हाला जर कोणाला वाड्यामध्ये यायचं असेल तर बूट वगैरे घालून या, कारण इथे काचा आणि काटे खूपच आहेत। सगळं बघणं झाल्याच्या नंतर आम्ही मित्र निघालो बघा वापस, कारण आम्हाला घरी जायला पण खूप उशीर झाला। ह्या आजोबांना थँक्यू म्हणलं बघा, कारण ह्या वाड्याविषयी आपल्याला ह्या आजोबांनीच थोडीशी माहिती दिली आणि त्यांनीच त्या वाड्याचा आपल्याला पत्ता सांगितला होता, म्हणून त्यांना थँक्यू म्हणला आणि निघालो आमच्या घराकडे। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। भेटू पुढल्या व्लॉग मध्ये। जय श्रीराम।